फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण, महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याची शक्यता। प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी, प्रशांत बनकर फलटण बलात्कार प्रकरणातील आरोपी। महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईल, राजकारण करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। फलटणमधील विविध विकास कामांचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींना पत्र। पहा, मोहोळ यांच्यावर किती गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मोहोळ यांचा केला प्रतिवाद। मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांचे अहवाल धंगेकरांनी केले सार्वजनिक। मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली, माझा जैन बोर्डिंग प्रकरणाशी संबंध नाही, जैन समाजाला लवकरच न्याय मिळेल, मोहोळांचं वक्तव्य। मोहोळ यांच्यावरील धंगेकरांचे आरोप भाजपनं फेटाळले, 4 महिन्यात काँग्रेस पक्ष का सोडला, भाजपचा धंगेकरांना सवाल। मुंबई पालिकेत 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही, समान जागा वाटप व्हावं अशी शिंदेंची इच्छा, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटलो, दिल्लीत आलो, गावी गेलो तरीही चर्चा होतेच, पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी, आरडाओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। 1 नोव्हेंबरला मनसे आणि महाविकास आघाडीचा एकत्र मोर्चा, न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा, राज ठाकरेंचे बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश। अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप, फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध। साताऱ्यात सिनेस्टाईल पाठलाग करत एकाचा खून, पूर्व वैमानस्यातून प्रवीण बोडरे याच्यावर कोयत्यानं वार, हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। जुन्या कार्यकर्त्याला सन्मान द्या, नाहीतर जोरात घसराल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कानपिचक्या। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण सुटलं, पंकजा मुंडे उपोषणस्थळी हजर, उपोषणकर्त्यांची मुंडेंनी घडवली मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा। भंडाऱ्यातील 4 नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, 25 ते 30% कमिशन घेतल्याशिवाय काम होत नाही, भाजप नेते परिणे फुके यांचा गंभीर आरोप। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ, संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीचं अनुदान द्या, विविध मागणीसाठी शेतकऱ्यांचा संताप। अकोल्यात अपहरण झालेल्या अक्षय नागलकरची हत्या, अक्षयच्या 8 मित्रांनीच केली हत्या, पोलिसांकडून 4 आरोपींना अटक, 4 जण फरार। बुलढाण्यात बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मुलींवर काढला, जंगलात आढळले चिमुकल्यांचे कुजलेले मृतदेह। तेलंगणामध्ये बस उलटून भीषण अपघात, दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याची माहिती, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड, सामन्याआधीच भारतासाठी लाजिरवाणी घटना, हॉटेलमधून कॅफेत जात असताना काढली छेड, पोलिसांनी आरोपीला केली अटक। राज्यात परतीच्या पावसाचं धुमछान, 2 दिवस वादळी पावसाचा इशारा, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गडगडाटासह वरुण राजा बरसणार। चांदवडमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल, कांद्याच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। शिमला येथे फ्लाइंग फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी अपघात, पॅराग्लायडिंग करताना एका पायलटचा तोल गेला, जमिनीवर पडून पायलटला किरकोळ दुखापत।